नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींना वेगवान. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधल्या संकल्प मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार राहण्याचे आदेश दिले, तर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय. लातूरमध्ये भाजपच्या 4 जिल्ह्यातून आलेल्या 4,500 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये विजय संकल्प मेळावा पार पडला. युतीला तीव्र विरोध करणाऱ्या नारायण राणे यांना भाजपनं जाहीरनामा समितीत स्थान दिलंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेची युती केल्यास मी भाजपची साथ सोडेन असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. तर भाजपच्या संकल्प समितीमध्ये समावेश झाल्यानंतर राणेंनी सावध भूमिका घेतली. मी आधी या प्रकरणी माहिती घेईन, मगच उत्तर देईन असं राणे म्हणाले. मिरजमध्ये काल वंचित बहुजन विकास आघाडीचा जाहीरनामा मेळावा झाला. या मेळाव्याला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, पण एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला उपस्थित नव्हते. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनामध्ये प्रवेश करणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. नांदेडच्या मळेगाव इथं सुरू असणाऱ्या खंडोबाच्या यात्रेला त्यांनी भेट दिली. यावेळी तिथल्या धनगर आरक्षण जागर परिषदेमध्ये त्यांनी हे विधान केलंय. मराठा समाजाला 16% आरक्षण मिळण्यासाठी नारायण राणे हे कारणी पडले असं छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटलंय. या वक्तव्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये समाचार घेतलाय. दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी कुणासमोर लाचारी पत्करू नये असं सुद्धा रामदास कदम म्हणाले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती असून याविषयी प्रबोधन होणं गरजेचं आहे. कोर्टाचा निर्णय असल्यानं हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे. मात्र पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा अतिरेक करू नये असं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या थर्ड बेल एंटरटेनमेंट तर्फे आयोजित कलातीर्थ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी मराठी नाटक निर्मात्यांना नवीन बदलानुसार बदलण्याबाबत सल्ला दिलाय. नाटकांमध्ये बदल न झाल्यास मराठी नाटकही बंद पडतील असं राज ठाकरे म्हणाले. इंग्रजीतल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल मराठी साहित्य संमेलनासाठी येणार नाहीयेत. निमंत्रण मागे घेणारं पत्रच त्यांना आयोजकांनी पाठवलंय. सहगल या अमराठी आहेत आणि त्यांना का बोलवलं यावरून काही जणांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पाळेकर पुजारी महिलांनी काल देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये जाऊन समस्त महिलांनी दर्शन घेतलं, पण पाळीकर महिला समाजाच्या महिलांना आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखित अनुमती नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापुरातील 16 घरं म्हणजेच भोपे पुजारी आणि त्यांच्या घरातील महिलांना तुळजाभवानीच्या मूर्तीच्या चरणांना स्पर्श करण्याचा अधिकार होता. तो अधिकार आता यापुढे सर्व जाती धर्माच्या महिलांना मिळावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा सांगलीमध्ये पार पडला. यासाठी प्रकाश आंबेडकर, जयसिंग शेंडगे, एमआयएमचे हफीज मुल्ला हे उपस्थित होते. या मेळाव्याला सांगली, कोल्हापूर, सातारा तसंच कर्नाटकातील लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. लातूरमध्ये एकुरगा गावामध्ये उसाच्या 10 एकराच्या शेताला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. धक्कादायक बाब ही की अग्निशमन दलाला जेव्हा ग्रामस्थांनी फोन केला तेव्हा त्यांनी पैसे मागितले असा आरोप गावकऱ्यांनी केला. अखेर 1.5 तासांनी अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि मग आग विझवण्याचं काम सुरू झालं. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीजवळ शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भोसरीतल्या सर्व्हिस सेंटरमधून सकाळी शिवाजीनगरच्या दिशेनं जाणाऱ्या या बसनं अचानक पेट घेतला. त्यानंतर काही नागरिकांनी एबीसी पावडर असलेल्या सिलेंडर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या भावामध्ये सातत्यानं होत असलेली घसरण सुरूच असल्यामुळे कांद्याला कवडी मोल भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी निराश झाला असून चाळीत ठेवलेला कांदा शेतातच फेकून दिलेला. येवला तालुक्यातल्या विसापूर मधली ही घटना आहे. गुहागरमधील हेदवी किनारपट्टीजवळ वाळू माफिया बेसुमार वाळूचा उपसा करत आहेत. कारवाई होण्यापासून वाचता यावं म्हणून रात्रीच्या वेळी वाळू काढण्याची शक्कल इथले वाळू माफिया वापरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सहजपणे वाहतूक करता यावी म्हणून या ठिकाणी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत तोडून वाहतुकीला रस्ता मोकळा करण्यात आलाय.
नांदेड इथल्या प्रसिद्ध माळेगावच्या यात्रेत बारबाला नाचवल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. तर बॉम्बे डान्स नावानं हा प्रकार सुरू होता. हिंदी गाण्यांवर अश्लील नृत्य या बारबालांकडून सुरू होती. पोलीस कर्मचारी ही बंदोबस्त सोडून इथं या गाण्यांचा आनंद घेताना दिसले. हिंगोलीतल्या पलटणमधल्या शमशेर खान, इयानुद्दीन खान यांची तिघा आरोपींनी आर्थिक फसवणूक केली आहे. यांना आरोपी बनावट इसार पावती तयार करून सय्यद इसा मेहबूब यांच्या नावावर जमीन नसताना जमीन मालक असल्याचं भासवलं. तसंच शमशेर खान यांच्याकडून इसार पावतीपोटी 1,26,000 रुपये घेतले. नगर शहरातील घुमरे गल्लीतील होलसेलकडून नामांकित ब्रँडचा बनावट माल विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये लक्स साबण, डव शॅम्पू, सुहाना मसाला, एव्हरेस्ट मसाला, सर्फ एक्सेल पावडर, हेअर अँड शोल्डर, त्याचबरोबर वेगवेगळ्या नामांकित ब्रँडचा समावेश असून शनिवारी रात्री हा सगळा प्रकार उघडकीला आला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यामध्ये असलेली 8 ग्रामपंचायत क्षेत्रातील बंद असलेली शासनमान्य दारू दुकानं सुरू करण्याचा शासन निर्णय तातडीनं मागे घेण्यात यावा, यासाठी स्वामिनी जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीच्या वतीनं परिसरातील शेकडो महिलांनी दारूबंदीचा एल्गार पुकारला. अरुणाचल प्रदेशमध्ये बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या अमरावतीच्या मेळघाटातल्या तुरणी गावचे जवान मुन्ना पुनारी शेलुकर 3 जानेवारीला शहीद झाले. काल त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी शासकीय वाहनाने आणण्यात आलं. तर दुपारी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडी इथल्या एका कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. सकाळी उपीट खाल्ल्यानंतर चक्कर उलट्या येऊ लागल्यानं हा सगळा प्रकार उघडकीला आला. 3 जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्व रुग्णांवर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. फेसबुक लाईव्ह करत लातूर शहरातल्या औसा रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीनं गुड नाईटचं लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या तरुणीचं घर शोधलं आणि तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. पूर्णा तालुक्यातल्या आडगाव शिवारामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या नातलग असणाऱ्या एका युवकासोबत आत्महत्या केली. झाडाला गळफास घेऊन या दोघांनीही जीवन संपवले. तर गळफास घेण्यापूर्वी त्यांनी विष प्यायल्याचाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. राज्यात महिलांच्या बाबतीमध्ये सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या वाढत्या गुन्ह्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर सायबर क्राईम अवेअरनेस बाबत राज्य महिला आयोगाने एक कार्यक्रम तयार केला असून शाळा महाविद्यालयातील मुलांसाठी तो राबवण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या. राज्यातील ग्रामपंचायत सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी सरपंचांना अधिक अधिकार देण्यात यावेत. शिवाय सन्मानानं वागणूक मिळावी आणि सरपंचांच्या बाजू मांडण्याला सरपंचाचे आमदार असण्याची मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये काल मराठी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार विरोधात चांगलीच टोलेबाजी केली. यंदा देशात पुन्हा विक्रमी साखर उत्पादनाची शक्यता वर्तवली जाऊ लागली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान देशात 501 साखर कारखान्यांनी 110 लाख टन साखरेचं उत्पादन केलंय. गेल्या वर्षी याच काळामध्ये 505 कारखान्यांनी मिळून 103 लाख टन साखरेचं उत्पादन केलं होतं. डिसेंबर अखेरपर्यंत देशातलं रब्बी पेरणीचं काम 90% पूर्ण झालंय. पण रब्बीच्या पेऱ्यामध्ये तब्बल 3.40% घट झाली आहे. देशाच्या अनेक भागामध्ये अपुऱ्या पावसामुळे रब्बी पेरण्यांमध्ये घट झालेली पाहायला मिळते. 21व्या शतकातली अन्नधान्याची वाढती गरज भागवण्यासाठी वनस्पतींमध्ये जनुकीय बदल तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. या जनुक बदलाच्या तंत्रज्ञानातून तब्बल 40% उत्पादन वाढून मिळू शकेल असा अंदाज अमेरिकेतल्या संशोधकांनी व्यक्त केलाय. गेल्या 2 वर्षांमध्ये कापसावर आलेल्या बोंडअळीच्या संकटानंतर बीटी तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवर प्रश्न उठवले जात आहेत. पण कापसाच्या शेतामध्ये सध्या तरी बीटी तंत्रज्ञानाला पर्याय नसून ते उपयुक्त असल्याचा दावा केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी केलाय. यंदा राज्यात डिसेंबर अखेरलाच पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली. राज्यातला पाणीसाठा थेट 44% येऊन ठेपलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये साठा खूपच कमी आहे. नागपूर विभागात 24%, तर औरंगाबाद विभागात 16% पाणीसाठा आहे. बारामती इथल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत येत्या 17 ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये कृषिक या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेल्या उभ्या पिकांच्या प्रात्यक्षिकांचं कृषी तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित हे भारतातली आगळं वेगळं प्रदर्शन असणार आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्यानं 5 महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या मच्छिंद्र भरितकर यांनी अक्षरशः फेकून दिलेला आहे. सरकारनं कांदा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आहे. सध्या हवामान बदलाच्या संकटामुळे राज्यासह देशातला शेतकरी संकटात आहे. पूर्वी नक्षत्रावर पाऊस पडायचा आणि हवामान सुकर असायचं. आज मात्र तशी परिस्थिती नसल्याची खंत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आशा पटेल यांनी व्यक्त केली आहे. आता साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीसाठी आता 10 ठिकाणांहून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. कालपासून जयपूरहून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. तर 10 जानेवारीपासून भोपाळ, अहमदाबाद, चेन्नई इथून देखील विमानसेवा सुरू होणार आहे. रत्नागिरी ते एरो मॉडेल शोचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेलं राफेल यामध्ये आकर्षण ठरलं. यावेळी 11 विमानांच्या मॉडेल्सनी आकाशात झेपावून चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली. पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर आता महिला रिक्षा चालकांचं अधिराज्य दिसणार आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधून कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीनं शहरातील 100 महिलांना परवाने देण्यात आले. वाशिममध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, भजन मंडळी आणि वारकऱ्यांचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. शेकडोंच्या संख्येनं वारकरी या ठिकाणी उपस्थित होते. महाडमध्ये गणेश खांबे या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचं पीक घेतलंय. थंडीमध्ये महाडमधील वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पूरक असल्यानं कृषी विभागाने गणेश खांबे यांना स्ट्रॉबेरी शेतीसाठी तांत्रिक मदत देऊ केली होती आणि त्यांनी हा प्रयोग यशस्वी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये भीमथडीच्या यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. सनई चौघडे यांच्या निनादात या यात्रेला सुरुवात झाली आहे. चुलीवरचं जेवण, गावरान मटण, पिठलं भाकरी, खानदेशी मांडे अशा चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याची संधी मिळते. नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 3, 5 आणि 10 किलोमीटरच्या 3 टप्प्यात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. स्त्रीभ्रूण हत्येसाठी कुप्रसिद्ध जिल्हा अशी बीडची ओळख आहे. मात्र हा डाग पुसण्याचा प्रयत्न आता बीडकडून केला जातोय. काल बीडमध्ये एकाच मांडवाखाली 501 नवजात मुलींचा नामकरण सोहळा पार पडला. गेल्या 4 महिन्यात जन्मलेल्या मुलींना त्यांची ओळख बहाल करण्यात आली. नागपुरात भोसला मिलिटरी स्कूलच्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित 23व्या वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये भोसलाच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, एरो मॉडेलिंग शो, घोडेस्वारी, लेझिम, भालाफेक, बँड पथक यासह अनेक प्रात्यक्षिकं सादर केले. नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं भरवण्यात आलेल्या ग्लोबल कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी खास विभाग तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं रक्षण कसं करावं याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील आणे इथल्या ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाकरी आणि चवदार आमटीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादाची इथली परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अकोल्यात पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. एका ठिकाणी अनेक फुलं पुष्पप्रेमींना पाहायला मिळत आहे. जालन्यामधील नागरिकांसाठी ही एक पर्वणी असून प्रदर्शनामध्ये 5 ते 10 हजार लोक सहभागी झाले.